मुंबईहून हैदराबादला जायचं म्हटलं तर अहिल्यानगर, बीड, बीड लातूर, लातूर नंतर निलंगा, निलंगा औरत आणि औरत नंतर हैदराबाद, म्हणजे इथून 4 ते 5 तासात 8 पदरी रस्ता हा आपल्या गावाहून जाणार. हे विकासाचं काम हे जर कुणी करू शकतंय तर हे फक्त भारतीय जनता पार्टी करू शकते. इथं आमचे मायमाऊली बसलेत. आम्ही येणाऱ्या 6 महिन्यामध्ये तुमच्या सुरक्षिततेसाठी या निलंग्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये, प्रत्येक चौकामध्ये आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहे. या गावामध्ये एक साधा खडा जरी पडला तर त्या माणसाने ज्यांनी हा खडा पाडलाय त्याला पोलीस ताब्यामध्ये घेतील. माझ्या मायमाऊली, मला आपल्याला आवर्जून सांगायचंय, मी घरातून बाहेर पडतो, माझी आई देखील मला माहितीये, त्यांना माहितीये सोबत पोलीस आहेत, माणसं आहेत, लोक आहेत, पण आईला काळजी वाटते की माझं लेकरू बाहेर गेलंय. घरी येऊपर्यंत आईच्या मनामध्ये रुकरुक असते. आपल्या सर्व माय माऊलींच्या मनामध्ये ते देखील रुकरुक असते. माझी बहीण बाहेर गेलीये, माझी लेक बाहेर गेलीये, ती सुरक्षित आहे का नाही. मी सर्व आमच्या माय माऊलींना शब्द देतो की या निलंग्यामध्ये प्रत्येक चौकामध्ये, कानाकोपऱ्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असतील. माझ्या बहिणीकड आडव्या नजरेने, चुकीच्या नजरेने कुणी जरी पाहिलं त्याला लगेच पोलिसाच्या ताब्यात दिलं जाईल आणि त्याच्यावर ऍक्शन घेतलं जाईल. माझी माय माऊली सुरक्षित राहायला पाहिजे, ही भूमिका आपली असणार आहे. मला विरोधकांवर बोलायचं नाही, विरोधक बोलत असतात. मला आपल्याला एकच सांगायचंय, आवाज, आता विरोधक बोलत असतात, विरोधकांना विकासावर बोलायला जागा नाहीये, विकासाचा एक शब्द बोलत नाहीत. बोलत असताना संभाजी असा आहे, संभाजी तसा आहे. साहेब, मला आपल्याला आवर्जून सांगायचंय, माननीय बावनकुळे साहेबांना मला आवर्जून एक गोष्ट इथं सांगायची आहे की 20 वर्ष झालं या भागाचा, किती वर्ष झालं, 20 वर्ष झालं मी आमदार आहे का नाही म्हणून, तुम्हा सर्वांचा आमदार आहे. साहेब, या 20 वर्षामध्ये विरोधकांनी देखील सांगावं की संभाजी पाटील यांनी आम्हाला वाकडं बोलले, मोठ्या आवाजात बोलले. एकाला कुणाला मी बोललो वाकडं? माझा आवाज मोठा ऐकलाय कधी? कधी कोणता छोटा मुलगा जरी आला साहेब त्याला आवाजाव मध्ये बोलतो, कधी कुणाला वाकड्या नजरेने बोलत नाही. कधी त्याला 20 वर्षाच्या माझ्या आमदारकीच्या काळामध्ये कुणी जरी सांगावं, माझं जाहीरपणे विरोधकांनाही सांगणं, संभाजी पाटील मुळे तुमचा रुपयाचं नुकसान झालं असेल, या गावाचं रुपयाचं नुकसान झालं असेल, सांगा, राजकारण सोडून देतो. 20 वर्ष झाले साहेब आमदार म्हणून येत, निलंगा बंद कधी होऊ दिलं नाही. निलंग्यातल्या व्यापाऱ्यांचा व्यापार हा कायम चालू ठेवला. छोटे गाडेवाले असतील, भाजीवाले असतील, कधी निलंगा बंद होऊ दिलं नाही. काँग्रेसवाल्यांनी निवडणुका पुढे गेल्या, लगेच सांगितलं की संभाजी पाटील मुळे निवडणुका पुढे गेल्या. सांगितलं, माझ्यामुळे गेल्या का हो? जर निवडणुका पुढे गेल्या, ह्यांनी बंद करायची गरज नव्हती. ह्यांनी माझ्यावर बोलले, टीका केली, टिप्पणी केली, ह्यांनी सांगितलं, बरंच काही काही बोलले, बरेच चुकीचे शब्द वापरले. मी त्यावेळेस देखील सांगितलं, शांत पाण्याच्या जवळ आई वडील सांगतात, लेकराला सांगतात, बाबा खळखळ पाण्यात चालतंय, पण शांत पाण्याच्या जवळ कधी जायचं नसतंय, कारण त्याची खोली किती आपल्याला माहित नाही. माझं विरोधकांना सांगणं, माझ्या शांतपणाचा वेगळा तुम्ही अर्थ घेऊ नका. आपण या जिल्ह्यामध्ये सुसंस्कृत जिल्हा आहे. आज आपल्यातून आपले जे नेते होते, ज्यांना बघून आपण आपलं नेतृत्व करतोय, माननीय निलंगेकर साहेब, माननीय चाकूरकर साहेब यांनी ह्या जिल्ह्याला सुसंस्कृतपणा दिलेला आहे. आम्ही कधी चुकीच्या पद्धतीची भाषा वापरत नाही. ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही पाहिजे ते बोलत, पण माझी आपल्याला विनंती आहे, येणाऱ्या 20 तारखेला यांनी निलंगा बंद केलता साहेब, बसवराज पाटील साहेब, निलंगा बंद केला. बंद झाल्यावर नुकसान कुणाचं झालं? कुणाचं झालं नुकसान? जनतेचं झालं का नाही? भाजीवाला, गाडेवाला, चहावाला, टपरीवाला, दुकानदार, नुकसान झालं का नाही? ज्यांचं नुकसान झालं हात वर करा म्हणजे मला सांगता येईल. हा, जवळपास सगळ्यांचंच बऱ्यापैकी नुकसान झालं. नुकसान भरपाई पाहिजे का नाही हो? नुकसान भरपाई पाहिजे ना? 20 तारखेला कमळाचं बटन दाबा आणि परत कुणाची हिम्मत होणार नाही निलंगा बंद करायची. अशा पद्धतीने आपण हे करा. बकासाचं मत आहे. बंधू भगिनींनो, भारतीय जनता पार्टीचं मत म्हणजे आम्ही कर्ज समजतो आहे.
काँग्रेसची मतदान घेऊन पडून जातं, मताचं दान घेऊन काँग्रेस पार्टी पडून जातं. पण संभाजी पाटील निलंगेकर तुमच्या मताचं कर्ज घेतात आणि 5 वर्ष इमानदारीने राबराब मेहनत करतात आणि निलंग्याकरता काम करण्याचा प्रयत्न करतात. बंधू भगिनींनो, मी एवढंच सांगेल, आजच्या दिवशी एवढंच सांगेल, विकासाची 4 चाकाची गाडी निलंग्याच्या नगरपालिकेमध्ये उभी आहे. विकासाच्या 4 चाकाची गाडी निलंग्याच्या नगरपालिकेत उभी आहे. एक विकासाचं चाक पंतप्रधान मोदीजींच्या 55 योजनाचं आहे. एक दुसरं चाक या गाडीचं देवेंद्र फडणवीसच्या 48 योजनाचं आहे. तिसरं चाक शिवेंद्रराजे भोसले पालकमंत्र्याच्या 22 योजनाचं आहे. चौथं चाक आमच्या संभाजी पाटील निलंगेकरचं विकासाचं चाक आहे. आणि या गाडीमध्ये पेट्रोल टाकण्याकरता मी आलो आहे. विकासाचं जेवढं पेट्रोल लागेल तेवढं पेट्रोल मी टाकणार आहे. आता 20 तारखेला तुम्हाला जबाबदारी आहे. विकासाची गाडी किती स्पीड चालली पाहिजे? विकासाची गाडी किती स्पीड चालली पाहिजे? निलंगा 100च्या स्पीड चालली पाहिजे. एक चाक मोदीच्या योजनेचं, एक चाक देवेंद्रजीच्या योजनेचं, एक चाक पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसलेंच्या योजनेचं आणि एक चाक संभाजीराजेंच्या योजनेत, संभाजी पाटलांच्या योजनेचं. 4 चाकाची गाडी तयार आहे. पेट्रोल मी आहे, नितीनजी गडकरी साहेब टाकणार आहे, सर्व पेट्रोल टाकणार आहे, काळजी करू नका. पण या गाडीमध्ये ड्रायव्हर लागणार आहे. या गाडीचा ड्रायव्हर कोण असणार आहे? या गाडीचा ड्रायव्हर कोण असणार आहे? 4 चाकाची विकासाची गाडी तयार झाली आहे. पेट्रोल टाकायला मी आलो आहे. विकासाचं ड्रायव्हर कोण असणार आहे? संजय राज इकडे हे बघा. आता मी तुम्हाला नागपूरवरनं या विकासाच्या गाडीच्या ड्रायव्हरची चाबी कोणाला द्यायला बघायला आलो आहे? जोरात सांगा निलंगा, कोणाला द्यायची आहे विकासाची गाडी? जोरात सांगा निलंगा. तुम्ही संजय राजला 20 तारखेला प्रचंड मतदान करा. विकासाच्या 4 चाकाची गाडीची चाबी संजय राजला द्यायची आहे. संजय राज सेल्फ मारतील. मुंबईच्या मंत्रालयामध्ये संभाजी पाटलासोबत येतील. पहिल्या मजल्यावर माझी कॅबिन आहे. संभाजी पाटील संजय राजला घेऊन निवडून आल्याबरोबर पहिल्या मजल्यावर या. मी तुमच्या सोबत 6व्या मजल्यावर मुख्यमंत्र्याकडे घेऊन चालेल. आणि पहिल्या दिवशी संजय राज जेवढा विकासाचा निधी लागेल त्या विकासाच्या निधीवर चंद्रशेखर बावनकुळे, माननीय देवेंद्र फडणवीसजी सही केल्याशिवाय राहणार नाही, सही केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच वचन देण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे. संभाजीने एवढ्यासाठी मला बोलवलं आहे. बंधू भगिनींनो, दीपावलीचं लक्ष्मीपूजन तुम्ही केलं असाल तर महालक्ष्मीजी कशावर होती? आमच्या आया बहिणी महालक्ष्मी कशावर होती? तुम्ही पूजा बरोबर केली असाल तर बघितलं असाल. महालक्ष्मीजी कशावर होती? मग निलंगाच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा संजय राजच्या कमळावरच येणार आहे. संजय राजच्या, संभाजी पाटलाच्या कमळावरच येणार आहे. आणि बंधू भगिनींनो, म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी मताचं कर्ज मागायला आलो आहे. तुम्ही संजय राजला मताचं कर्ज द्या. 5 वर्ष आपल्या निलंग्याच्या मताचं कर्ज, विकासाची संपूर्ण योजना, विकसित निलंगा 2029 करून विकसित निलंगा 2035, विकसित निलंगा 2047 आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच वचन मी आपल्याला देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.